श्री गुरुचरित्र अध्याय 11 श्री गणेशान महानामधारक म्हणे सिद्धीसी पुढे अवतार झाले कैसी विस्तारुनी आम्हासी सांगा स्वामी कृपामूर्ती सिद्ध म्हणे ऐकवत्सा अवतार झाला श्रीपाद कैसा पूर्वी वृत्तांत ऐकिला ऐसा कथा सांगितली विप्रस्त्रियेची शनी प्रदोषी सर्वेश्वरासी पूजित होती गुरु उपदेशी देह वासना असताती येसी पंचतो पावले त्यावेळी झाला जन्म पुढे तिसी कारण जनगर उत्तर देशी वाजसनेय शाखेसी विप्रकुळी जन्मली जातक वर्तले तियसी नाम अंबा भवानी येसी आरोपिती स्नेहसी माता पिता परियसी वर्धता माता पित्या गृही वाढली कन्या अति स्नेही विवाह करीती महोत्साही देती विप्रासी तो तेची ग्रामी शिवव्रती असे तो ब्राह्मण नाम तया माधव जाणत्यासी दिदली कन्यादाना अति प्रीती करुनिया तया माधव विप्रा घरी शुभाचार्य होती नारी वासना तिची पूर्वापरी ईश्वर पूजा करीत असे पूजा करी ईश्वरासी दंपती उभय वर्ग एक मानसी प्रदोष पूजा अति हर्षी करीती भक्ती पुरस्सर मंदवारी त्रयोदशीसी पूजा करीती अति विशेष संवत्सरे झाली षोडशी अंतर्वत्नी झाली एका मास तृतीय पंचमेसी उत्साह करीती अनेक हर्षी उत्तम डोहाळे होते ती येसी ब्रह्मज्ञान बोलत असे ऐसे क्रमिता नवमासी प्रसूत झाली शुभ दिवशी पुत्र झाला म्हणून हर्षी निर्भर होती माता पिता जन्म होताची तो बाळक ओंकार शब्द म्हणत असे अवलौकिक म्हणून झाले तटस्थ लोक अभिनव म्हणून तयवेळी जात कर्म करीतो ब्राह्मण विप्रांसी देत दक्षिणा दान ज्योतिषी सांगती सुलक्षण लग्न सत्वर पाहुनिया सांगती ज्योतिषी त्या द्विजासी मुहूर्त बरवा असे विशेषी कुमार होईल कारुण्य ऋषी गुरु होई सकळी कायाचा अनुग्रह होईल जासी तो वंदे होईल विश्वासी याचे वाक्य होईल प्रमाणेसी चिंतामणी याचे चरण अष्टही सिद्धी याचे दारी ओळंगतील निरंतरी नवनिधी याचे घरी राहती ऐक द्विजोत्तमान होती यासी गृहिणी सुत पूज्य होईल त्रिभुवनात याचे दर्शन मात्रे पतित पुरित होईल परियसी होईल हा अवतार पुरुषी आम्हा दिसत असे भरवसी संदेह न धरावा मानसी म्हणून करीती नमस्कार सांगून गेले ब्राह्मण माता पिता आनंद घन दृष्टी लागेल म्हणून इंबलोण व वाळीती वार्ता फाकली नगरात अभिनव देखिले म्हणत उपसता बाळ ओंकार जपत आश्चर्य करती म्हणती सकळ जन नगर लोक इष्टमित्र पहावया येती विचित्र दृष्टी लागेल म्हणून मात्र माता न दाखवी कवणासी माया मोहे जनक जननी बाळासी दृष्टी लागेल म्हणून अंगारा लाविती मंत्रोणी रक्षा बांधिती कृष्ण सुते परमात्मा अवतारे दृष्टी केवी संचारे लौकिक धर्म चमत्कारे माता पिता संरक्षिती वर्तता येणे परी दिवस दिवस 10 झाली यावरी नामकरण संस्कारी ठेविता झाला जनक द्विजोत्तमा शालग्राम देव म्हणत जन्म नाम झाले प्रख्यात नाम नरहरी ऐसे म्हणत उच्चार केला धर्म कर्मे ममत्व थोर बाळकावरी प्रतिपाळ करी प्रीती करी माता म्हणत असे येरी न पुरे क्षीर बाळकासी पतीसी म्हणे तये वेळा स्तनी दूध थोडे बाळा एखादी मिळवा का बला स्तन पान द्यावया अथवा आणा आजा एका पुले स्तने न शमे भूक एकोणी हासे बाळक स्पर्श करी स्तनासी सव्य करे स्तनी स्पर्श होताची करा 32 धारा वाहे क्षीरा वस्त्र भिजोनी विचित्र वाहो लागे भूमीवरी विस्मय करीती जनक जननी प्रगटन करीती गौप्य गुणी नमन करीती बाळका चरणी माता होय खेळविती पाळण्या घालुनी बाळकासी पर्यंत गाई अति हर्षी राहे बाळक पाण्यासी सदा खेळे महिवरी वर्धता बाळ येणे परी माता पिता नमस्कारी वर्धता झाला संवत्सरी न बोले बाळ कवणासे माता बोलवी कुमरासी बोले शब्द ओंकारेसी चिंता करीत असे मानसी मुख्य होईल म्हणून पुसती जाण ज्योतिषासी बोल नये काय यासी उपाय असेल यास विशेषी म्हणून पुसे वेळोवेळी सांगती जाण ज्योतिषी आराधावे कुलदेवतासी आर्कवारी अश्वत्थ पर्णेसी अन्न घालावे तिन्ही वेळा एक म्हणती होईल मुखे यासी शिकवावे बरव्या विवेके बाळ बोलू शिके म्हणून सांगती विनोदे हासोनी ओंकार उच्चारी बाळ आणि कन्याने बोल केवळ विस्मय करिता ती लोक सकळ ओंकार शब्द ऐकोनी एक म्हणती नवल झाले सर्व ज्ञान असे भले श्रवणी ऐकता बोल सकळ जाणून न बोले कवण्या गुणे काही केली न बोले सुता चिंता करीती माता पिता पुत्रासी झाली वर्षे 7 मुका झाला देवयोगे 7वे वर्ष कुमरासी योग्य झाला मुंजीसी पुसताती समस्त ब्राह्मणांसी केवी करावे म्हणून या विप्र म्हणती तया वेळा संस्कारावे ब्राह्मण कुळा उपनयना वेगळा अष्ट वरुषे होऊ नये माता पिता चिंता करीती उपदेशावे कवणे रीती मुका असे हा निश्चिती कैसे दैव झाले आम्हा कैसे दैवा आपुले ईश्वर गौरी आराधिले त्रयोदशी शिवासी पूजिले वाया झाले म्हणत असे ऐसे नाना परी देखा जननी करी महादुःखा जवळ येऊनी बाळका संभोखित मातेसी घरात जाऊनी तये वेळा
घेऊन आला लोखंड सबळा हाती धरिताची निर्मळा झाले सुवर्ण 52 कशी आणून देतसे मातेसी विस्मय करी बहुवसी बोलावून या पतीसी दाविती झाली तयवेळी गौप्य करीती तय वेळा मंदिरात नेले तया बाळा पाहती त्याची बाललीला लीला आणि कलोह हाती देती अमृतदृष्टी पाहता स्वामी समृद्धी झाली सर्व हेमी विश्वास धरिती मनोधर्मी होईल पुरुष कारणिक मग पुत्रा ते अलिंगोनी विनविता ती जनक जननी तू तारका शिरोमणी कारणिक पुरुष कुळदीपका तुझे सर्वस्व लाधले बोलता आम्ही नाही ऐकिले अज्ञान मायेने वेष्टिले मुखे असे म्हण तुझं अमुचे मनीची वासना तू अपूर्वावी नंदना तुझे बोबडेच बोला आपणा ऐकवावे पुत्र राया हास्य वदन तये वेळा यज्ञोपवित दावी गळा कटी दाखवी मौंजी मेखला म्हणोनी दाखवी मातेसी संज्ञा करोनी मातेसी दावी बाळ संतोषी मौजी बांधिताची आपणासी येईल म्हणे बोल सकळ माता पिता संतोषी ती वेद विद्वान ज्योतिषी पाचारी ती व्रत बंध मुहूर्त पाहती सर्व आयती करीते झाले केली आयती बहुता परिरत्न खचित अलंकारी माया मोहे प्रीती करी समारंभ करिता ती चतुर्वेदी ब्राह्मणे येती शाखा परत्वे वेद पडती इष्ट सोयरे दाई ज गाती समस्त आले तया भवना नाना परिचय शृंगार उभारिले मंडप अपार आनंद करीत असे द्विजवर अपार द्रव्य वेचित असे नगर लोक विस्मय करीती मूक पुत्रासी एवढी आयती द्विजा लागली असे भ्रांती वृथा करीतो द्रव्य आकुले इतुके वेचुनी पुत्रासी व्रतबंध करील परियसी गायत्री केवी उपदेशी करील आचार कवणे परी एक म्हणती हो का भलते मिष्टान्नामासी मिळते देकार देतील हिरण्य वस्त्रे चाड नाही त्याच्या मंत्रा ऐसे नाना परिचय लोक विचार करीती अनेक माता पित्या अत्यंत सुख देव देवक करिता ती चवल कर्म येरे दिवसी भोजन चवल म्हणीसी पुनरपि अभ्यंग करून हर्षी यज्ञोपवित धारण केले मंत्रपूर्वक यज्ञोपवित धारण करीती समस्त सहभोजन करावया गृहात घेऊन गेली माता भोजन करीत माते सवे निरोप घेतो एका भावे मौजी बंधन करावे म्हणून आला पित्याजवळ विधियुक्त मौजी देखा बंधन केले त्या बाळकास सुमुहूर्त आला तत्काळिका मंत्रोपदेश करिता झाला गायत्री मंत्रानुक्रमेसी उपदेश देता परियेसी बाळ उच्चारी मनोमानसी व्यक्त न बोले कवणा पुढे गायत्री मंत्र कुमरासी होता भिक्षा घेऊन आली माता वस्त्रभूषणे रत्नखचिता देती झाली तयावेळी पहिली भिक्षा घेऊन करी आशीर्वचन देती नारी बाळ ऋग्वेद म्हणून उच्चारी आचार धर्मे वर्ततसे दुसरी भिक्षा देता माता उच्चार केला यजुर्वेदा इशेत्वा लोक समस्त तटस्था माता तुकीती तयेवेळी तिसरी भिक्षा देता माता सामवेद पढे आता अग्न आया ही गायन करीत तिन्ही वेद म्हणत असे सभा समस्त विस्मय करी पिता हर्ष निर्भरी मुके बोले वेदचारी म्हणती होईल करणिक याते म्हणो नये नर होईल देवाचा अवतार म्हणून करीती नमस्कार जगद्गुरु म्हणून ऐतुक्यावरी तो बाळक मातेसी म्हणत असे ऐक तुवा उपदेश केला एक भिक्षा माग म्हणून नव्हेची बोल तुझे मिथ्या निर्धार झाला माझ्या चित्ता निरोप द्यावा आम्हा त्वरिता जाऊ तीर्थे आचरावाया आम्हा आचार ब्रह्मचारी भिक्षा करावी घरोघरी वेदाभ्यास मनोहरी करणे असे परियेसा ऐकोनी पुत्राचे वचन दुःखे दाटली अति घन उदके भरली लोचनी आली मूर्छना तयेवेळी निर्जो होनी क्षणैक करीती झाली महाशोक पुत्र माझा तू रक्षक म्हणून केली आशा बहु आमुते रक्षिसी म्हणून होती आशा बहुमनी न बोललेसी आम्हा सवे याची गुणी मुके म्हणविसी आपणासी न ऐको कधी तुझे बोला आता ऐकता संतोष होईल ईश्वर पूजा झाली सफळ म्हणून विश्वास केला आम्ही ऐसे नाना परिदेका पुत्रासी म्हणे ती बाळिका अलिंगोनी कुमारका कृपा भाकी तयवेळी ऐकोनी मातेचे वचन बाळक सांगे ब्रह्मज्ञान नको दुःख अंतकरण आम्हा कारणे माते असे तू ते आणखी पुत्रचारी होतील माते निर्धारी तुझी सेवा परोपरी करीती मनोभावे तुवा आराधिला शंकर जन्मांतरी पूर्वापार म्हणून मस्तकी ठेवीतीन कर मग झाले जाती स्मरण पूर्वजन्मीचा वृत्तांत स्मरता झाली विस्मित श्रीपाद श्रीवल्लभ स्वरूपता दिसत असे तो बाळक देखोनी माता तये वेळा नमन केले चरण कमळा श्रीपाद उठवणी अवलिळा सांगती गौप्य अवधारी ऐक माते ज्ञानवंती हा बोल करी वो गुप्ती आम्ही संन्यासी असो यती अलिप्त असो संसारी याची कारणे आम्ही आता हिंदू समस्त तीर्था कारणासे पुढे बहुता म्हणून निरोप मागती येणे परिजननी येसी गुरुमूर्ती सांगे विनयसी पुनरपि विनवी पुत्रासी ऐका श्रोते एक चित्ते पुत्रासी विनवी तये वेळ माते सांडुनी तुम्ही जरी झालं आणि कधी न देखो बाळ केवी वाचू पुत्र राया धाकुटपणी तुम्ही तापस धर्मी कवण आहे हर्ष धर्मशास्त्री ख्याती सुरस आश्रम चारी आचरावे ब्रह्मचर्य वर्षे 12 त्यावरी
गृहस्थ धर्म बरा मुख्य असे वानप्रस्थ तदनंतर गडती पुण्ये अपरंपार मुख्य आश्रम असे गृहस्थ आचरता होय अति समर्थ मग संन्यास घ्यावा मुख्यार्थ धर्मशास्त्र येणे परी ब्रह्मचर्य मार्ग एका पठण करावे वेदाधिका विवाह होता गृहस्थ निका पुत्राती लाधावे यज्ञाधिक कर्म साधवनिया तदनंतर संन्यास करणे न्यायाने विध आचरणीया अग्राह्य संन्यास बाळपणी समस्त इंद्रिये संतुष्ट व्हावी मनीची वासना पुरवावी तदनंतर तपासी जावे संन्यास घेता मुख्य असे ऐकोनी मातेचे वचन श्री गुरु सांगती तत्वज्ञान एक नामधारका सुमने म्हणून सांगे सिद्ध मुनी गंगाधराचा नंद नवी नवी तसे नमून ते परिसाशोते जन श्री गुरुचरित्र विस्तार पुढे वर्तले अपूर्व ऐका सिद्ध सांगे नामधारका महा राष्ट्र भाषे करुणिका टीका सांगत असे सरस्वती गंगाधर इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतराव श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधारक संवादे श्री गुरु नरहरी बाळ चरित्र लीला वर्णनम नाम एकादशोध्याय श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त।